जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 124, वार सोमवार व दिनांक 4 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात सुंदर रीतीने केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे।
ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील अर्चन भक्ती या 5व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले होते. आज आपण त्यापुढील ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 33 जी या समासाची शेवटची ओवी आहे तर तेथपर्यंत आज आपण वाचन करणार आहोत. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 20 या अंकानंतर नाना वाद्ये नाना उत्सव या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. नाना वाद्ये नाना उत्सव नाना भक्त समुदाव गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती. वापी कूप सरोवरे नाना देवालय शिखरे राजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी. मठ मंडपा धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्र सामग्री. नाना पडदे मंडप चांदोवे नाना रत्न घोष लोंबती बरवे. नाना देवालयी समर्पावे असती गोडे शक्कटे. अलंकार आणि अलंकार पात्रे द्रव्ये आणि द्रव्य पात्रे अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारींची. वने उपवने पुष्पवाटिका तापस्यांच्या पर्णकुटिका ऐसी पूजा जगन्नायका यथा सांग समर्पावी. शुक सारिका मयुरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवाळई समर्पावी. सुगंध मृगे आणि मार्जारे गाई म्हैसी वृषभ वानरे नाना पदार्थ आणि लेकुरे देवाळई समर्पावी. काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंता अर्चने या नाव अर्चन भक्ती. ऐसेची सद्गुरूंचे भजन करुण असावे अनन्य या नाव भगवत भजन 5वी भक्ती. ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करीत जावी. मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरास. मने भगवंतास पूजावे कल्पून सर्व ही समर्पावे. मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे कीजे मानस पूजा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अर्चन भक्ती नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ. इथे 4थ्या दशकातील 5व्या समासाची समाप्ती होते. तर आता आपण या ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 5वी ओळ 21 या अंकाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. अशी नाना वाद्ये अनेक मंडळ्या मंडळ्या म्हणजे भक्ती भाविकांचे समुदाय. अशी नाना वाद्ये अनेक मंडळ्या मिळवून अनेक उत्साह महोत्सव करावे. ज्यांत हरिदास गात आहेत हे सर्व करीत असता देवाच्या ठाई सद्भाव राहतो. भगवंताचे गुणानुवाद सद्भावे गावे. मंदिराभोवती विहिरी आड सरोवरे अनेक देवळे शिखरे मनोहर अशी मोठी पटांगणे वृंदावने भुयारे मठ मंडप धर्मशाळा देवळांशेजारी पडव्या अनेक उपकरणी नक्षत्रमाळा अनेक प्रकारची वस्त्र सामग्री अनेक पडदे मंडपाचे चांदवे त्यांना अनेक रत्नांचे घोष लोंबत आहेत. हत्ती घोडे गाड्या जे जे अनुकूल असेल ते ते देवळास अर्पण करावे. अलंकार वस्त्रे अन्न पाणी ही व ही ठेवण्याची अनेक प्रकारची साधने
लहान मोठी भांडी देवालयाला अर्पण करावी. देवालयाभोवती सुंदर वने, उपवने, फुलांच्या बागा, तपस्व्यांच्या पर्णकुट्या ही जशी पाहिजे तशी उभारावी. सर्व साधनांनी युक्त अशी पूजा जगन्नायकाला अर्पावी. पोपट, मैना, मोर, बदके, चक्रवाक, चकोर, कोकिळा इत्यादी पक्षी व चितळे, सांभरे, कस्तुरी मृग, जवादी मांजर, गाई, म्हशी, बैल, वानरे इत्यादी पशु आणि मुले देवालयाला अर्पण करावी. अशा प्रकारे देह, वाणी, मन, चित्त, द्रव्य, जीव, प्राण यांनी उत्तम भावनापूर्वक परमेश्वराचे पूजन करावे ही अर्चन भक्ती होय. अशीच देवांप्रमाणेच सद्गुरूंची सेवा करून त्यांच्या चरणी अनन्य असणे हीही पाचवी अर्चन भक्ती होय. अशी पूजा करता येत नसेल तर मानस पूजा करावी. मानस पूजा करून वरील सर्व पदार्थ मनाने देवाला अर्पावे. परमेश्वराला मानस पूजा ही अगत्य आवडते, विशेष आवडते. मनानेच कल्पना करून सर्व पूजा उपचार देवास अर्पण करून जी पूजा करणे तिचे नाव मानस पूजा. आपल्या आवडीप्रमाणे जे जे देवास अर्पण करावेसे वाटेल त्याची त्याची कल्पना करून देवाला वाहावे. अशा प्रकारे मानस पूजा करावी. जय जय रघुवीर समर्थ. येथे चौथ्या दशकातील 5वा समास समाप्त होतो आहे. पुढील समासाचे वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना त्यांनी या ग्रंथाच्या या भागाचे मनपूर्वक श्रवण केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांना खूप धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.